चल बस एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मयेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. अविचार. एका फॅमिली रेस्टॉरंटमध्ये AC रूममध्ये बऱ्यापैकी प्रतिष्ठित मंडळी शांत निवांतपणे जेवत होती. अपवाद म्हणून मध्येच काही लहान मुलांची किलबिल ऐकू येत होती. अचानक धाड धुडूम आवाज झाला. पाण्याचे ग्लास उलटले, पडून फुटले होते. एका टेबलावरील जोडप्यापैकी पुरुषाने दुसऱ्या रांगेतल्या टेबलावरच्या जोडप्यातल्या पुरुषाचा गळा धरला होता आणि गोंधळ उडाला. सुदैवाने दोघांसोबतही मुलं बाळं नव्हती. कोणी कोणाचं ऐकायला तयार नव्हतं. सोडवायला वेटर मंडळी धावली. शिव्यांचा भडीमार होतच होता. काय झालं कोणालाच कळत नव्हतं, कारण त्या 2 यजमानांच्या टेबलमधील अंतरही चांगलं 2 टेबलांचं होतं. काय झालं असावं? तर्कवितर्क सुरू होते. आजूबाजूची लहान मुलं बावरून गेली होती. जेवणाचा आस्वाद सोडून मोठी मंडळी भांडणाचा आस्वाद घेत होती. फुकटात. त्याचं असं झालं, ज्यानं गळा धरला होता त्याच्या बायकोने त्याच्याकडे तक्रार केली होती. तो समोर बसलेला माणूस माझ्याकडे सारखा पाहतोय. असं? थांब त्याला बघतो. एवढं बोलून त्या भडकू नवऱ्यानं उठून त्याचा गळा धरला होता. आणि पुढे बरंच घडलं. राडा होऊन गेल्यावर ज्याचा गळा धरला होता त्यानं म्हटलं, अहो तुम्ही म्हणता तर मी तुमच्याकडे 10 वेळा पाहिलंय, पण हे कळण्यासाठी तुम्हीही माझ्याकडे 10 वेळा पाहिलंय मॅडम. कदाचित त्याहून जास्त वेळा असेल, पण कमी नाही. पुढे तिच्या नवऱ्याकडे वळून तो म्हणाला, तसं नसेल तर मी त्यांच्याकडे पाहतोय का हे कळण्यासाठी त्या काय माझ्याकडे टक लावून बसल्या होत्या का? नवऱ्याच्या युक्तिवादाचा हा मुद्दा घेऊन त्याची बायको पदर खोचून पहिलीवर घसरली. तिचा रागीट नवरा आणखी बेभान झाला. आपल्याच पत्नीकडे डोळ्यातून आग ओकत त्यानं पाहिलं आणि तो तडक बाहेर निघून गेला. पत्नी त्याच्या मागे बिचारी फरफटत गेली. ते जोडपं निघून गेलं. पुढे त्यांचं काय झालं काही कळालं नाही. विचारांमध्ये थोडी परिपक्वता आलेली असायला हवी, असा व्यवस्थापनाचा उद्देश असावा कदाचित, कारण त्या रेस्टॉरंटच्या फॅमिली रूममध्ये सोबत मुलं असणं त्यानंतर सक्तीचं करण्यात आलं. धन्यवाद.